नमस्कार, मी वर्षा नलवडे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक बातमीचा आढावा घेणार आहोत. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. गोंदियातील धान उत्पादक शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळला. जिल्ह्यामध्ये तब्बल 1014 हेक्टरवरती शेतकऱ्यांकडून भाजीपाला लागवड, चांगले उत्पन्न आणि दर मिळत असल्यानं भाजीपाला लागवडीला शेतकऱ्यांची पसंती. वाशीमध्ये हळदीच्या दरात वाढ. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला 15,000 प्रति क्विंटलचा भाव, तर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. भंडारामध्ये थंडी वाढल्यानंतरही भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ. किरकोळ बाजारामध्ये टोमॅटो, वांगी 40 ते 50 रुपये प्रति किलोवर, तर इतर भाज्यांच्या दरातही मोठी वाढ. वातावरण बदलामुळे वाशिममध्ये आंब्याला मोहोर, तर चिखली सुर्वेच्या शेतशिवारातील आंब्याचं झाड पिवळ्या आणि लालसर रंगाच्या मोहोरांनी बहरलं. कोकणातील सध्याचं वातावरण हापूस आंब्यासाठी पोषक. रात्रीच्या थंडीमुळे आंबा मोहोरासाठी पोषक वातावरण असल्याच्या बागायतदारांच्या प्रतिक्रिया. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तापमानामध्ये मोठी घट. वाढत्या थंडीमुळे पर्वतरांगांमध्ये दवबिंदू गोठायलाही सुरुवात. तर या वातावरणाचा स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा पिकांना चांगला फायदा होणार, शेतकऱ्यांच्या भावना. जळगावच्या गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पहिलं आवर्तन सोडलं. 40गाव, पाचोरा, भडगाव आणि जळगाव या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना फायदा होणार, तर गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नाशिकच्या तपोवन परिसरातील 1800 झाडं तोडण्यावरती स्थगिती. पूर्व परवानगीशिवाय एकही झाड तोडलं जाणार नाही, मुंबई हायकोर्टाचे निर्देश. कोल्हापूरमध्ये रस्ते रुंदीकरणासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या पुनर्लागवडीचा प्रकल्प. मोठ्या आणि दुर्मिळ झाडांची शास्त्रीय पद्धतीनं रोपणाची कामं सुरू. गोंदियातील 1047 गावांसाठी 3 वर्षांपूर्वी पाणीपुरवठा योजना मंजूर, तर 609 गावांमधील नागरिक यांना अजूनही पाणी मिळत नसल्याचं समोर, तर अनेक गावांमधील योजनेचं कामही ठप्प. भोरच्या शिंद गावातील शेतकरी कुटुंबातील रोहित कुमकरची भारतीय सैन्य दलात निवड. गावकऱ्यांकडून रोहितची जंगी मिरवणूक काढत सत्कार. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि उल्हास मेळाव्याचं आयोजन. तालुक्यातील 75 प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग. प्रदर्शनी बघायला मोठी गर्दी. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील पुसेगावमध्ये रथोत्सव सोहळा संपन्न. श्री सेवागिरी महाराजांच्या 78व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रथोत्सवाचं आयोजन. भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. नांदेडच्या माळे गावातील यात्रेला देवस्वारीनं सुरुवात. देवस्वारीत हळद, खोबरं, बेल, भंडाराची उधळण. यावेळेस हजारो भाविक यात्रेमध्ये सहभागी, तर खंडोबाची भारतातील ही सर्वात मोठी यात्रा. पुरातत्व विभागाकडून पंढरपुरातील विठ्ठल मूर्तींची पाहणी. विठ्ठल मूर्तींच्या चरणांची झीज होत असल्याचा अहवाल मंदिर समितीकडे दिला, तर विधी आणि न्याय विभागानं परवानगी दिल्यावर मूर्तीवरती वज्रलेप लावला जाणार. अंगणवाडी बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम. जिल्ह्यामध्ये कुपोषित बालकांचं प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न. बीडच्या शिरूर कासार तालुक्यामध्ये पैठण पंढरपूर पालखी मार्गाचं काम अर्धवट. तक्रारी संदर्भात अधिकाऱ्यांनी भेट न घेतल्यानं नागरिकांकडून निषेध व्यक्त. जतमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे वीज खांब अवैधरित्या शासकीय जागेत लावल्याचा आरोप, तर आरटीआय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष हेमंत कुमार चौगुलेंचा आरोप. तात्काळ खांब न काढल्यास उपोषण करून आंदोलन करण्याचा देखील चौगुलेंचा इशारा. बीडच्या परळीमध्ये शेत रस्ता खुला होत नसल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन, तर सरसाळा औरंगापूर मुख्य मार्ग बंद करत शेतकऱ्यांचं आंदोलन. प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. डंपरचा स्टीअरिंग रॉड तुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटून डंपर नदीत कोसळला. सुदैवानं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. अहिल्यानगरमधील पुणतांबा या ठिकाणी गोदावरी नदीवरील घटना, तर परवानगी नसताना देखील अवजड वाहनांची वाहतूक सुरूच. कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. खंडपीठ स्थापनेचा निर्णय कायदेशीर आहे, न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज नाहीये, सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट. साताऱ्याच्या फलटणमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत राजे निंबाळकर यांच्या रॅलीमध्ये अभिनेता गोविंदाचा सहभाग. अनिकेत राजे निंबाळकर यांच्यासह सर्व उमेदवार विजयी होतील, अभिनेता गोविंदाची प्रचार रॅलीतून प्रतिक्रिया. अक्कलकुबाच्या अंमली बार घाटामध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर परिवहन विभागाला जाग. महिनाभरात 8 स्कूल बस आणि 92 रिक्षांवर कारवाई. परिवहन विभागाकडून वाहनांची तपासणी.
चाकणमाड रोडवरील विसापूर फाट्याजवळ टँकरची रिक्षाला धडक. अपघातामध्ये 5 ते 6 जण गंभीररित्या जखमी. सर्व प्रवासी येवल्यातील गांधीनगर भागातील असल्याची माहिती. तर अपघातानंतर फरार झालेल्या टँकर चालकाचा शोध सुरू. निफाड गावाजवळील आचोळे नाल्यावरती उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्यानं 1 ते 1.5 तासापासून या ठिकाणी वाहतूक ठप्प. तर जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्यावरील ऊस हटवण्याचंही काम सुरू. नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी मधील कंपनीमध्ये अपघात. अवादा कंपनीमध्ये निर्माणाधीन टाकी कोसळली. अपघातात काही कामगार जखमी झाल्याची माहिती समोर.